चिकट नसलेली, चवीला उत्कृष्ट, थंड झाली तरी आवडीने खाऊ शकता इतकी मस्त अशी टिफिनसाठी किंवा डाळ भातासोबत तोंडी लावायला झटपट होणारी भेंडीची खूपच सुंदर सुकी भाजी आज आपण बनवणार आहोत। खूपच साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही सहज बनवू शकेल। नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भेंडीची सुकी भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात आपण 2 ते 3 वगळी तेल टाकूया। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मोठी अशीच ठेवायची आहे। तेल तापताच फोडणीसाठी तेलात टाकूया पाव छोटा चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा जिरं आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने। 20 ते 30 सेकंदानंतर फोडणीत टाकूया 2 मोठे असे उभे चिरलेले कांदे। कांदा आवडीप्रमाणे बारीक चिरला तरी चालेल। लहान मुलांना भाजी दिसायला आवडली की ते आनंदाने खातात। कांदा छान सोनेरी दिसेपर्यंत तो आपल्याला तेलात परतवायचा आहे। कांदा मस्त असा सोनेरी परतलेला आहे। आता यात आपण टाकूया एक मोठा बारीक कापलेला टोमॅटो। एखादा मिनिटभर टोमॅटो तेलात परतवल्यानंतर यात टाकूया 2 मोठे बटाटे। बटाटे साळून त्याच्या अशा छोट्या फोडी करून पाण्यात धुवून मग अशा प्रकारे कढईत टाकूया। बटाट्याच्या फोडी टाकून झाल्यावर यात आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा लाल तिखट। कोणतेही एक्स्ट्राचे मसाले न वापरता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने स्वादिष्ट भाजी आपण बनवत आहोत। कुठेही गॅसची फ्लेम कमी न करता गरजेप्रमाणे फ्लेम मीडियम टू हाय अशीच करायची आहे। 1 ते 2 मिनिटे चमच्याने सर्व साहित्य परतवल्यानंतर कढईत टाकूया ही भेंडी। मी इथे अर्धा किलो छान ताजी डार्क हिरव्या रंगाची कवळी भेंडी घेऊन स्वच्छ धुवून विळीने अशी बारीक चिरून घेतली आहे। चिरलेली भेंडी कढईत टाकल्यानंतर ती चिकट होऊ नये म्हणून खूपच सोपी ट्रिक म्हणजे गॅसची फ्लेम हाय करावी आणि आता भेंडी उलटणीने व्यवस्थित खाली वर करूया। भेंडी मिक्स करताना गॅसची फ्लेम मोठी असेल तर भेंडी चिकट होत नाही। भेंडीला तेल जरी कमी झाले ना तरी भेंडी बेचव आणि चिकट बनते। त्यामुळे अर्धा किलो भेंडीसाठी मी 3 वगळी तेल घेतले आहे। भेंडी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यानंतर सारखी खाली वर केली तर तेव्हा पण भेंडी चिकट होऊ शकते। त्यामुळे भेंडी चमच्याने जास्त वेळ खाली वर न करता मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवूया। 4 ते 5 मिनिटांनंतर कढईवरील झाकण बाजूला करूया। उलटणीने याप्रमाणे चेक करूया भेंडी आणि बटाटे दोन्ही पण शिजलेले आहेत। चमच्याने सतत खालीवर करत बसण्यापेक्षा आपण आता यात डायरेक्ट हा छान खमंग कडक भाजलेला शेंगदाण्याचा जाडसर पाववाटी कूट भेंडीत टाकूया। त्याचबरोबर ही मूठ भरून छान फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूया। उलटणीने शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर भाजीत मिक्स करूया। आता गॅसची फ्लेम हाय करून 1 मिनिटांसाठी वाफ दडपूया। 1 मिनिटानंतर झाकण बाजूला करूया। अशा प्रकारे खूपच भन्नाट अशी भेंडीची सुकी भाजी आपली तयार आहे। गॅस बंद करून ही तयार सुंदर भेंडीची गरमागरम भाजी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। आहे का नाही टिफिनसाठी मस्त भाजी? मग कशी वाटली आजची रेसिपी? वाट कसली बघताय? टिफिनसाठी लगेचच ही रेसिपी बनवून बघा आणि प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।